येत नाही. मी एकदा म्हटलंय की वारसा हक्कानं पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही. वारसा हक्कानं मालमत्ता मिळते वडिलांची, पक्ष मिळत नसतो. याबाबतचा आपण अभ्यास केला तर आमच्या आर्ग्युमेंट ज्यावेळेला वकील साहेब करतील त्यावेळेला चित्र अधिक स्पष्ट होईल. पण कपिल सिब्बल यांच्या युक्तिवाद पाहून जे ठाकरे गटाचे नेते ते उत्साहित आहेत, त्यांना अपेक्षा आहे की काही चांगला निर्णय होईल. हे बघा, काही लोक अगदी हळकुंडाने पिवळे होतात, काही लोक दिवसा स्वप्न बघतात. त्यांना बघू देत. दूध का दूध, पाणी का पाणी, जल्दी हो जाएगा, मला विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेएनजीच्या आंदोलनानंतर राहुल गांधी आज पुण्यात येणार आहेत. छात्रों की गूंज अशा प्रकारचे कार्यक्रम घेणार आहेत. कसं बघतात तुम्ही? मी सन्माननीय राहुल गांधींना एवढंच विचारते, तुम्ही गरिबी हटवता नारा दिला होता, किती गरिबी हटवलीत? सर्वसामान्य शेवटच्या माणसासाठी तुम्ही काय केलं? तुम्ही राजकारण करताना फक्त हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये दवी पाडण्याचं काम केलं. माझा दावा आहे, मी जबाबदारीने बोलतोय. मुस्लिम समाजाची मतं घ्यायची, सत्ता भोगायची, त्या मुस्लिम समाजासाठी तुम्ही काय केलं सांगाल तुम्ही? आणि म्हणून फक्त सत्तेवरती डोळा ठेवून असे कार्यक्रम घ्यायचे. आता सगळं संपलंय, मग शाळेतली मुलं आता आपल्यासोबत येतील का? आणि ती आली तर मग आपण राजकारणामध्ये काय यशस्वी होऊ का? असा बालिश प्रयत्न चालू आहे त्यांचा, बालिश प्रयत्न म्हणेन मी. या प्रयत्नाला कुठलंही यश येणार नाहीत, त्यांच्या हातामध्ये काय लागणार नाहीत. ही जनता आहे, शहाणी आहे, ये पब्लिक है, ये सब जानती है. पैसे देऊन राहुल गांधी बद्दल चांगला बोला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेत. मुलांना पैसे देऊन ते चांगला बोला असं. देवेंद्रजी स्वतः होम मिनिस्टर आहेत, पोलीस खातं त्यांच्याकडे आहेत, पोलिसांचे सगळे रिपोर्ट त्यांच्याकडे जातात ना. राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळेला बोलतो देवेंद्र फडणवीस सारखा जवळचा माणूस, त्यात वास्तव आहे. आता यांचं आहे काय? मी साधा प्रश्न विचारणे याला की तुम्ही या तरुण मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काय केलं? तुमचा कार्यक्रम आतापर्यंत काय होता? फक्त जंतर मंतरवरती सहानुभूती मिळवलीत अनेक लोक जाऊन तिथे, आणि त्याचा तुम्ही राजकीय फायदा घेऊन घ्यायचा प्रयत्न करत आहे. मुलं वेडी नाही आहेत, मुलांनाही कळतं आता राजकारण सगळं. तर याच्यातून त्यांच्या हातामध्ये काही लागणार नाही, बिलकुल. राजकीय यश त्यांना याच्यामध्ये मुळीच येणार नाही. हा बालिशपणा आहे. धन्यवाद. जय हिंद. एक शेवटचा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे तशी चर्चा आहे, आणि ठाकरे गटाचे खास करून संजय राऊत यांचे असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस